जय शिवराय मित्रांनो, मी पवन डोपेकर. आजच्या पहिल्या व्लॉगची सुरुवात श्री गजानन महाराजच्या मंदिरातून करत आहे. आज आम्ही प्रकट दिनानिमित्त शेगावकरता निघालो शिलबाजारवरून. तर तुम्ही बघू शकता इथून आमच्या इथून 74 किलोमीटर शेगाव आहे. तर आता आम्ही पोचलो बाजी टाकडीला. तर इथं ट्रेन येऊ राहील, तिथं आम्हाला थांबायचं काम पडलं. तर जस्ट आम्ही आता शेगावला पोचलो. तर तुम्ही बघू शकता बाहेर खूप गर्दी आहे. आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. बघू शकता श्रीच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता. चला तर आपण जाऊया. उत्साह गगनात मावेना. त्याला खूप घाई झाली दर्शनाची. तर तुम्ही बघू शकता कसा तो पुढे चालला आहे हसत हसत दर्शनाकरिता. तर तुम्ही बघू शकता श्रींच्या दर्शनासाठी किती गर्दी जमलेली आहे. किती मोठी लाईन आहे आणि समोर पण श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी असल्यामुळे आम्हाला 1 तास लागला. तर मित्रांनो, आमचे दर्शन झाले आहे. आम्ही आता महाप्रसादामध्ये प्रसाद घेण्याकरता आलो आहे. श्री संत सद्गुरु गजानन महाराज की जय. घेण्याकरता आलो आहे. चला तर आपण आता महाप्रसाद घेऊ. तर काही आम्ही आत्ताच महाप्रसादमधून जेवून आलो. आणि हे आमचे मित्र बघा निवांत असे बसलेले आहे. आणि आमचा जे साईडचा जे ओम आहे त्यानं आमचे तिघांचे लाडू दाबून खाल्ले. आणि फक्त आमचा हा ऋषिकेशच थोडासा कमी जेवला. तर ॲसिडिटी होत होती म्हणून. नाही, डाएटवर आहेत भाऊ, डाएटवर आहे थोडीशी ते. आणि आम्ही इतकं सुंदर जेवण होतं इथं शेगावमध्ये की काय सांगा. खूपच छान जेवण झालं. आणि आता बघा आमचे मित्र काही सुस्ताळल्यावर बसले एकदम. पाहणार इकडे. तर आता आम्ही आलो चप्पल घेण्याकरिता. तर बघू शकता तुम्ही. आणि दादा तुमचं नाव काय? ईश्वर काळकुंडे. ईश्वर काळकुंडे. जय गजानन माऊली. अशी व्यवस्था केलेली आहे. तर आमच्या कृष्णाला महाराजांची मूर्ती घ्यायची आहे. तर चला तर आपण जाऊया. तर तुम्ही बघू शकता आम्ही मूर्ती दुकानात आलो आहे. कृष्णा मूर्तीचा भाव करत आहे आता. आमच्या कृष्णाने 1500 रुपयांची महाराजांची मूर्ती घेतली. तुम्ही बघू शकता. तर गाईज तुम्ही बघू शकता आमचं कृष्णकांत कानातले झुमके घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या गर्लफ्रेंडसाठी घेण्याचा प्रयत्न करतात. तर आता आम्ही नागझरीला आलो आहे. बघू शकता खूप सुंदर असे मंदिर आहे. बघता बघता आम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतो.